तर नमस्कार मित्रांनो, आपण आज पहिला व्हिडिओ बनवतोय युट्यूब चॅनलवरती. पहिला व्हिडिओ आज पोस्ट करतोय आपण. आज आपल्याकडे बनणार आहे व्हेज पुलाव. तर त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि डाळ घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण वाटाणे घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे आणि बटाटा घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा लसण, अद्रक आणि कोथिंबीर याचा पेस्ट आहे आणि हिरवी मिरची पण आहे. आणि त्याच्यासोबत एक आपण टमाटा घेतलेला आहे मोठा आणि एक कांदा आहे, एक म्हणजे 1.5 कांदा आहे आणि थोडा चॉप केलेला हा कोथिंबीर आहे. आणि हे कसे आपले खडे गरम मसाले. तर तुम्ही बघू शकता आता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत खडे मसाले. नाही, याच्यात आपण ऍड करणार आहोत तेल याचं आपलं गरम झालेलं आहे. तर आपण पहिला हा कांदा ऍड करणार आहोत. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि बनवा. आपण कांद्याला थोडा लावून होऊन देणार आता. त्याच्यानंतर याच्यामध्ये खडे गरम मसाले ऍड करणार आहेत. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि फॉलो जरूर करा. कांद्याला थोडा लाल होऊ द्यायचा आपल्याला. आता याच्यामध्ये आपण ऍड करतो मित्रांनो हे खडे गरम मसाले. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आणि खडे गरम मसाले पण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. थोडे 2 मिनिटं आपण याला फ्राय करणार आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहेत आपले अद्रक, लसण आणि कोथिंबीरचा पेस्ट. आता आपण याच्यात ऍड करतोय हिरवी मिरची. टोमॅटो. आपण याच्यात ऍड करणार आहे थोडा हळदी आणि थोडं मीठ. पुलाव बनवताना मित्रांनो कसं आहे, जो आपला मसाला असतो तो चांगला भाजून घ्या, त्याला चांगला फ्राय करा. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपलं जे काही आहे जसे फ्लावर झाला, बटाटा झाला, वाटाणे झाले, हे त्याच्यानंतर ऍड करा. कारण की काय याच्याने चव वाढते. मसाला चांगला तुमचा फ्राय झालेला असला ना टेस्ट खूप छान येतो. बघू शकता तुम्ही मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यात ऍड करणार आहे हे बाकीचे आपले फ्लावर, वाटाणा आणि बटाटा. आणि याच्यात आपण ऍड करणार थोडे हे शेंगदाणे. खूप भारी लागते मित्रांनो. असं बनवून तुम्ही घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मित्रांनो याच्यामध्ये मसाले आपल्याला ऍड करायचे आहे. तो 2 चमचे हा गरम मसाला,
लाल तिखट 2 मिरची 2 चम्मच, हळदी आपण जशी पहिले टाकलेली होती तर आता आपण कमी घेणार आहेत, आणि अजून 1 चमचा मीठ. परत याला आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे, थोडं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात ऍड करणार मित्रांनो मसाले. आणि याच्यासोबत थोडं पाणी. मसाले आपल्याला जळायला नको पाहिजे म्हणून हे थोडं ऍड केलं आपण याच्यात पाणी. तुम्ही बघू शकता असं मस्तपैकी सर्व मसाले फ्राय झालेले आहेत. आता 1-2 मिनिट आपण याला थोडं झाकून ठेवू. आता आपले मसाले सर्व रेडी झालेले आहेत मित्रांनो. आता हे तांदूळ आणि डाळ बघू शकता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण याच्यात ऍड करू. आता याला पण याच्यामध्ये थोडं फ्राय करून घेऊ. आता याच्यात जाणार पाणी. आता मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये 1 गिलास पाणी ऍड केलेलं आहे. आता याच्यामध्ये परत 1 गिलास आपण पाणी ऍड करणार. 1 गिलास आपण एवढा गिलास टाकलेला आहे. आता परत आपण याच्यात 1 गिलास पाणी टाकणार. काय त्याच्याने कसं असतं व्यवस्थित शिजून जाईल आणि चव पण येईल. तर हे आपलं सर्व. आता याच्यात परत आपण 1 गिलास पाणी ऍड करणार आहे. पाणी थोडं कमी वाटतंय म्हणून आपण थोडा अजून ऍड करणार आहे. काय आपण तांदूळ जास्त घेतलेला, तांदूळ आणि डाळ आपण जास्त घेतलेली आहे म्हणून त्या हिशोबाने आपल्याला पाणी याच्यात थोडा अजून ऍड करायचं आहे. तर हे आपण अजून ऍड केलेलं आहे. सर्व झालेलं मित्रांनो आपला. आता आपण याच्यावरती ही थोडी चॉप केलेली कोथिंबीर. आता तुम्हाला याला कमी फ्लेमवरती होऊन कमीत कमी 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं तुम्हाला एकदम हळू फ्लेमवरती याला शिजवायचं आहे. कारण की त्याच्याने टेस्ट पण वाढेल, चव पण वाढेल. आणि तसं मित्रांनो आमचा हा पहिला व्हिडिओ आहे. आम्ही पण नवीन ट्राय करतोय. हे माझ्या बायकोचं YouTube चॅनल आहे. तर त्याच्यावर जाऊन तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईबर करा, कमेंट करा. तुम्हाला रेसिपी कशी आवडली. धन्यवाद. तर बघा मित्रांनो 20 मिनिटं झालेले आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे अशापैकी आपलं हे रेडी झालेलं आहे. तुम्हाला सांगू मित्रांनो जेव्हा मी बॅचलर होतो ना तेव्हा मी ह्याच प्रकारे बनवायचो. आम्ही 3-4 मुलं होतो असे. तर आम्ही जे पण रूम मध्ये असायचं अवेलेबल आहे ते सर्व मिक्स करून हा असा पुलाव किंवा तुम्ही म्हणू शकता याला बिर्याणी, व्हेज बिर्याणी या एका टाईपमध्ये आम्ही असं
तयार करून घ्यायचो, कारण की हे खायला पण टेस्टी लागतं आणि लवकर हे बनतं. तर ही रेसिपी मित्रांनो बॅचलर लोकांसाठी खूप छान आहे.